हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या छोट्याशा मिनी ब्लॉग्समध्ये। तर आज आपली रेसिपी आहे मेथीची भाजी। तर गावाकडील मेथीची भाजी कशी बनवते हे मी तुम्हाला सांगणार आहे। तर बघू शकता, इथं मी मेथीची भाजी घेतलेली आहे, खुडून घेतली आणि एकदम बारीक कापून घेतली। इथं मी त्यासाठी शेंगदाणे आणि हिरवी मिरची, जिरे, लसूण असं घेतलेलं आहे। तर इथं अगोदर आपल्याला मेथीची भाजी परतून घ्यायची। इथं मी मोहरी आणि जिरे घातलेले आहे, छानपैकी तडतडू द्यायची त्यांना आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये मेथीची भाजी ॲड करायची आहे। अशी मेथीची भाजी ॲड केल्यानंतर त्याला 5 मिनिटं असं मंद आचेवर परतू घ्यायची। आपली भाजी छानपैकी अशी परतली पाहिजे तेलामध्ये। हिवाळ्यामध्ये ही भाजी जास्त प्रमाणात असते, त्यामुळं हिवाळ्यामध्ये जास्त प्रमाणात खाल्ल्या जाते। आपल्या शरीरासाठी पण ती छान असते, आपल्या शरीरात त्या भाजीने कॅल्शियम पण वाढतं। आता इथे घेतलेले मी शेंगदाणे, लसूण आणि हिरवीची आपल्याला मिक्सरला लावून एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची। आपण रोजच्या भाजीला जशी पेस्ट करतो तशी। आता इकडे आपली भाजी छानपैकी परतलेली आहे तेलामध्ये। बघू शकता किती छान आपली भाजी परतलेली आहे आणि भाजी एकदम छान परतू द्यायची, त्यामुळे तिचा कस आपल्या भाजीमध्ये पूर्णपणे उतरतो। आता आपण काढलेली ही पेस्ट आहे ती आपल्या भाजीमध्ये ॲड करून द्यायची आणि आपल्या कन्सिस्टन्सीनुसार आपण त्यामध्ये पाणी ॲड करायचं। आपल्याला जेवढी कन्सिस्टन्सी पाहिजे त्यानुसार आपण त्यामध्ये पाणी ॲड करायचं आणि इथं प्रमाणानुसार मीठ घालायचं। मीठ घातल्यानंतर 10 मिनटं मंद आचेवर ही भाजी छानपैकी उकळू द्यायची। उकळल्यानंतर बघू शकता किती छान असा सुगंध सुटलेला आहे। तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा। आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू, धन्यवाद, बाय।